हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण फणस या झाडाची माहिती घेणार आहोत. फणस हे झाड कोरडवाहू फळझाड असून फणसाची फळे कोकण भागात अतिशय लोकप्रिय आहेत. कोकणात 150 ते 200 वर्ष वयाची फणसाची झाडे अनेक ठिकाणी आढळतात. कोकणात आणि पश्चिम घाटातील जंगलात फणसाची झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात कॉफी, नारळ, सुपारी, वेलदोडा आणि काळी मिरी या पिकांची लागवड करताना त्या पिकांना सावली मिळावी म्हणून फणसाची झाडे लावली जातात. अलीकडच्या काळात पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागात फणसाची फळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातून आयात केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात फणसाचे व्यापारी तत्त्वावर लागवड करणे फायदेशीर होऊ लागले आहे. फणस झाडावरती एक छोटीशी कविता. शेतकऱ्यांच्या अंगणात फणसाचा हा राजा, काटेरी या कवचात गोडव्याचा दरवाजा. उन्हाळ्यात राबताना शेतकरी घेतो विसावा, फणसाच्या या सावलीत गारवा तो हवा हवा. वर्षभर जपले झाड जसे आपले लेकरू, पाऊस पडला खोडावर, फळांचे फुटू लागले अंकुर. शेतकरी दाता बघतो रोज, फणस कधी पिकणार, आटला अन गाऱ्यांचा गोड घास मिळणार. कापा असो वा बरका, बाजारात नेतो हौसेने, कष्टाचे फळ मिळते मग हसतो तो आनंदाने. फणस हे मोरेशिया या वनस्पती कुळातील फळझाड असून फणसाचे उगमस्थान भारत देश समजले जाते. भारतातून या झाडाचा प्रसार मलेशिया, वेस्ट इंडिज इत्यादी देशात झाला आहे. जगात भारत, म्यानमार, श्रीलंका, जर्मनी, मॉरिशस, ब्राझील या देशात फणसाची झाडे आढळतात. भारतात फणसाची लागवड प्रामुख्याने आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू आणि पूर्व पश्चिम किनारपट्टीवर केली जाते. फणस हा पोषण मूल्याच्या दृष्टीने पौष्टिक असतो. फणसाच्या गारापेक्षा फणसाच्या बियांमध्ये कर्बोदके, प्रोटीन आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे फणसाच्या बिया भाजून किंवा उकडून खाल्ल्या जातात. कोकणात फारच लोकप्रिय आहे. फणसाच्या फळांचे गर आणि बिया सोडून राहिलेला 55 ते 65% फळाचा भाग जनावरांना खाद्य म्हणून दिला जातो. फणसाच्या गरापासून पापड किंवा सुकवलेले पदार्थ केले जातात. फणसपोळी, जाम, जेली असे पदार्थ केले जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.